नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बैलगाडी क्षेत्रामध्ये 3 फेऱ्यांच्या मैदानांमध्ये सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्य असेल, त्याच्यानंतर सोनारपाड्याचा सोन्या मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातून रिटायर झाला आहे, परंतु अजूनसुद्धा त्याची प्रसिद्धी भरपूर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो न्हावीचा वजीर असेल, त्या दिवशी ज्या नंदीचं दुःखद निधन झालं, असा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81-81 अशा कित्येक नंदींनी मित्रांनो बैलगाडी क्षेत्राला टॉपवर नेऊन ठेवला. आणि आज देखील मित्रांनो लक्ष आपल्यात राहिलं नाही, परंतु असे कित्येक नामांकित नंदी आहेत ज्यांची नावं अजून बैलगाडी क्षेत्रामध्ये घेतली जातात आणि यापुढे देखील घेतील. तसेच मित्रांनो आत्ता आपण व्हिडिओमार्फत बघूया चालू सीझनमध्ये असे कोणते टॉप 15 नंदी आहेत जे हारले काय जिंकले काय, त्यांचं नाव कायम मित्रांनो टॉपलाच असतं. ते मैदानात आले की त्यांच्यामागे गर्दीही असतेच आणि त्यांचा चाहता वर्गसुद्धा भरपूर आहे. असे काही टॉप नंदी व्हिडिओमार्फत आपण बघणार आहोत. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही बदल वाटत असेल तर नक्की कमेंट करा. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर 15 नंबरला आहे कारुंडेचे आनबान शान अजित शेठ जगताप कारुंडे यांचा कारुंडे एक्सप्रेस चिक्या. अजित शेठ जगताप यांनी बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठी आणि टॉप खरेदी केली होती आणि खरेदी केल्या मित्रांनो त्यांना यश मिळालं. चिक्याने आपलं आणि आपल्या मालकांचं नाव अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर नेलं आहे आणि हिंदकेसरी बकासूर असेल, मथुर असेल अशा सर्व टॉप नंदींसोबत त्याच स्पीडमध्ये तो सुद्धा पाळला आहे. आणि 2025मध्ये आपण बघायला गेलो तर सर्वात जास्त 1 नंबर चिक्याचेच आहेत. त्याच्यामुळे हा नंदी मैदानात आला, जिंकला काय हारला काय याची चर्चा तेवढीच असते. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉप 10 नंदींमध्ये देखील चिक्याचं नाव घेतलं जातं. हा सुद्धा नंदी मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर असा प्रसिद्ध आहे. तर 14 नंबरला आहे दादा सरकार यांच्या दावणीतील सध्या टॉपमध्ये पाळणारा सर्जा दादा. फॉर्च्युनर मैदानामध्ये बकासूरसोबत कडेने पळून ट्रॅक्टरचा मानकरी ठरला होता सर्जा दादा. हा सुद्धा मित्रांनो नंदी दादा सरकार यांचं नाव टॉपला नेऊन ठेवलं आहे. आता कासेगावचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये रोमन आणि सर्जा या घरच्या साथने मित्रांनो 1 नंबर केला होता. आणि प्रत्येक मैदानामध्ये सर्जा आला नाही की खूप कमेंट चालू असतात सर्जा आला आहे की नाही. असा दिवसेंदिवस मित्रांनो हा सुद्धा नंदी त्याच्या पळाच्या जोरावरती प्रसिद्ध होत चालला आहे. असा सर्जा दादा सरकार यांचं नाव मित्रांनो स्वर्गीय पंढरीशेठ फडके आप्पा यांचं नाव टॉपलाच नेऊन ठेवेल मित्रांनो. असा सर्जा दादासुद्धा मित्रांनो भरपूर असा प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो 13 नंबरला आहे विठ्ठल नाना भुतकर व अजय शेठ जाधव यांचा विठ्ठल नानांचा तेजा. नानांनी मित्रांनो टॉप खरेदी केली होती आणि टॉपचं नियोजन करतात विठ्ठल नाना प्रत्येक मैदानामध्ये आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतो. असा विठ्ठल नानांचा तेजा नानांचा आणि अजय शेठ यांचं नाव टॉपलाच ठेवतो. ज्या मैदानामध्ये आपण बघतो तेजा असतो, तेजाचे गाठाची व्हिडिओ असेल, सेमीची व्हिडिओ असेल, भरपूर अशा व्ह्यू असतात. त्याच्यामुळे मित्रांनो जेवढं नानांवरती बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रेम करतात तेवढंच प्रेम ह्या तेजावरती सुद्धा करतात. आणि तेजासुद्धा कधीच नाराज करत नाही, आपल्या मालकांना जाईल त्या मैदानात गुलाल घेतो. असा विठ्ठल नानांचा तेजा. तर 12 नंबरला आहे 12 नंबर मित्रांनो आपण 2 नंदींना दिला आहे रुस्तम हिंदकेसरी मैब्या आणि सप्त हिंदकेसरी भारत. ज्या नंदींनी मित्रांनो काल गाजवून ठेवला आहे. मैब्या आणि भारत आपला जास्त मैदानात दिसत नाहीत, परंतु जेव्हा मैदानात येतात तेव्हा प्रेक्षक या नंदींचा पळ आवर्जून बघतात. मैब्या मित्रांनो थोडा पुन्हा एकदा मैदानापासून दूर आहे, परंतु जेव्हा मैदानात येतो तेव्हा प्रेक्षक मैब्याप्रेमी त्याच्यावरती भरपूर असं प्रेम दाखवतात. आणि दुसरा मित्रांनो सप्त हिंदकेसरी भारत या नंदीने काल गाजवून ठेवला आहे आणि मित्रांनो अजूनसुद्धा गाजवतो आहे. मित्रांनो वयाप्रमाणे आता हळूहळू भारत मैदानात कमी येतो आहे, परंतु मोठमोठ्या मैदानांमध्ये भारत येत असतो आणि अजूनही मित्रांनो त्याच जोमामध्ये पळत असतो. असा सप्त हिंदकेसरी भारत. तर मित्रांनो 11 नंबरला आहे साताऱ्याच्या आनबान शान अक्षयदादा यांचा सातारा एक्सप्रेस बलमा. या नंदीने काल गाजवला आहे आणि अजूनसुद्धा मित्रांनो वय झालं आहे तरीसुद्धा अजूनही तीच धमक आहे आणि पुन्हा एकदा मित्रांनो त्या टॉप फॉर्ममध्ये आला आहे. असा सातारा एक्सप्रेस बलमा. मित्रांनो बलमाची भरपूर अशी प्रसिद्धी आहे. तो जरी कधी गटाला हारला, सहसा हारत नाही, परंतु मित्रांनो गटाला जरी हारला तरी त्याचे चाहते कमी होत नाही. असा सातारा एक्सप्रेस बलमा याने साताऱ्याचं नाव 7 समुद्रपार केला आणि त्याला राजधानी एक्सप्रेस बलमा अशी उपमाही दिली आहे. असा अजूनही मित्रांनो त्याच टॉप फॉर्ममध्ये पळणारा बलमा बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर असा प्रसिद्ध आहे. 10 नंबरला आहे चालू सीझनमध्ये मुंबई बिनजोडमध्ये टॉप पळणारा आणि 3 फेऱ्यामध्ये देखील टॉप पळणारा
मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगाडॉन मुंबईमध्ये मित्रांनो अपरिचित होता. कितीतरी बिनजोड सलग भुंगा आणि सैराट या जोडीने जिंकलेत. आत्ताच मित्रांनो एक हार झाली, परंतु हार झाली हारला काय जिंकला काय, भुंगा मित्रांनो प्रेक्षकांच्या मनामध्ये बसला आहे आणि टॉप फॉर्ममध्ये पळतो आहे. घाटावरती सुद्धा त्याच स्पीडमध्ये आणि मुंबईमध्ये देखील त्याच स्पीडमध्ये पळतो आहे. आपल्या मालकांचं आणि आपलं नाव साता समुद्रापार नेतो आहे असा भुंगाडॉन मित्रांनो आगामी काळसुद्धा गाजवणार आहे. आणि घाटावरती सुद्धा मित्रांनो फुल स्पीड लावतो आणि तेवढा स्पीड मुंबईमध्ये लावतो असा मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगाडॉन देखील मित्रांनो भरपूर प्रसिद्ध आहे. तर 9 नंबर देखील मित्रांनो आपण 2 नंदींना दिला आहे. ज्या नंदींचा सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये संघर्ष चालू आहे, परंतु या दोन्ही नंदींनी काल गाजवून ठेवला आहे. मैदानात अजून गटाला जरी मित्रांनो हार झाली तरी प्रेक्षक वर्ग अजूनही त्याच प्रेमाने आणि तेवढंच प्रेम मित्रांनो दोन्ही नंदींवरती करत असतात. असा जगदीश बापू शिंदे व ओमकारदे यांचं काळीज पिस्टन 22-11 आणि दुसरा नंदी बघताय पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर. दोन्ही नंदींचा संघर्ष चालू आहे, परंतु लवकरच संघर्ष संपेल, कारण टॉप नंदी कधी संपत नसतात. त्यांचा थोडा वाईट काल असतो. हा वाईट काल संपेल आणि पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना मित्रांनो खुश करतील आणि त्याच जोमामध्ये पळतील. कॉकटेल आणि पिस्टन यांचासुद्धा मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठा असा फॅनबेस आहे. दोन्हीसुद्धा भरपूर असे प्रसिद्ध नंदी आहेत. 8 नंबरला टॉप जोडी आहे, ज्या जोडीने पुसेगाव हिंदकेसरी मैदान संपन्न झालं होतं. मानाचं हिंदकेसरी मैदान, त्या जोडीने दोन्ही आदत वासरांनी या मैदानात 1 नंबर केला. अशी हिंदकेसरी जोड आंबेगावचा लक्षा आणि नातेपुतेकरांचा सचिन मित्रांनो भरपूर अशी प्रसिद्ध जोड आहे. जाईल त्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा या जोडीची व्हिडिओ पडते तेव्हा हजारोंमध्ये मित्रांनो व्हिडिओला व्ह्यू असतात. त्याच्यावरूनच या जोडीवरती अखंड महाराष्ट्र किती प्रेम करतो हे समजून येतं आहे. खूप सुंदर असा स्पीड लागतो जेव्हा जेव्हा हे जोड एकाच जोड्यात येतात. आणि थोडा सचिन आजारी होता त्याच्यामुळे हा पायरा होत नव्हता, परंतु सचिन पुन्हा एकदा मैदानात आला आहे. पुन्हा एकदा हाच जोड आपल्या प्रत्येक मैदानात दिसतो आहे. लक्ष आणि सचिन याने आपलं नाव आणि आपल्या मालकांचं नाव अखंड महाराष्ट्राच्या बाहेर केलं आहे. असा A1 जोड खूप प्रसिद्ध आहे. 7 नंबरला आहे मुंबईचं न थांबणार रॉकेट. ज्या नंदीला रॉकेट असा बैलगाडी क्षेत्राने जी पदवी दिली आहे, असा नंदी घोटकरांचा रॉकेट. अरुण शेठ नाना प्रधान यांचा घोटकरांचा सर्जा मित्रांनो चालू सीझनमध्ये फुल टॉपमध्ये पळतो आहे आणि मोठमोठ्या नंदींचा मित्रांनो पराभव या नंदीने खूप कमी वयात केला आहे. द्वादशम हिंदकेसरी बक्कासूर असेल, मथुर असेल, भुंगाडॉन असेल, असे मातब्बर मुंबईमधले नंदी. घाटावरती सुद्धा मला वाटतं लखनसोबत अशा नामांकित नंदींसोबत पळाला आहे आणि त्याच जोमात पळला आहे. आणि चालू सीझनमध्ये टॉप 5मध्ये मित्रांनो या नंदीचं नाव घेतलं जातं आणि या नंदीने आपल्या मालकांचं आणि स्वतःचं नाव महाराष्ट्रभर केलं आहे. असा घोटकरांचा सर्जा देखील मित्रांनो खूप प्रसिद्ध आहे. तर 6 नंबरला आहे बंदी उठल्यापासून ज्या नंदीने बैलगाडी क्षेत्राचा वेड युवा पिढीला लावला आहे, असा सप्त हिंदकेसरी सुंदर बॉस. आज मित्रांनो वय झालं आहे तरी अजून देखील तीच रग आणि मातीचं रण असलं की मित्रांनो किती टॉप नंदी असले तरी त्यांचा पराभव करणारा असा सप्त हिंदकेसरी सुंदर बॉस मित्रांनो. अजून वय झालं आहे तरी तीच रग, तीच धमक आणि अतिशय देखणा नंदी असा सप्त हिंदकेसरी सुंदर बॉस अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींच्या मनावरती राज्य करतो आहे. आणि आजसुद्धा मित्रांनो अजूनसुद्धा त्याच जोमात त्या स्पीडमध्ये या वयात मित्रांनो पळणं सोपं नाही, परंतु तो ते करून दाखवतो आहे. असं सुभाष ताते मांगडे यांचं नाव आणि या संपूर्ण निसर्ग गार्डन कात्रज या टीमचं नाव टॉपमध्ये नेणारा सुंदर बॉस मित्रांनो महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राच्या बाहेर भरपूर असा प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो 5 नंबर आपण 3 नंदींना दिला आहे. तिन्हीसुद्धा नंदी मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉप आहेत. पहिला बघताय दोर्लीकरांचा हरण्या, पुसेगाव हिंदकेसरी, पेडगाव हिंदकेसरी, महान भारत केसरी हरण्या. दुसरा नंदी तुम्ही बघताय स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने ओळखला जाणारा आणि संतोष तोडकर यांचा सुंदर. मित्रांनो सुंदरने आदतमध्ये निंबाळकर सर, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर बैलगाडी क्षेत्रातील मोठं नाव यांच्या दावणीला होता, तेव्हापासून मित्रांनो टॉपलाच पळतो आहे. आत्ता संतोष तोडकर यांच्या दावणीला आहे, त्यांचंसुद्धा मित्रांनो नाव टॉपला नेतो आहे. त्याच्यानंतर पुढील नंदी तुम्ही बघताय बाळासाहेब माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा मित्रांनो. हा सुद्धा मित्रांनो नंदी पूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे. चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याची ओळख असा गरिबांचा नंदी राजा मित्रांनो. खरंच त्याने आपला आणि आपल्या मालकांचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर नेलं आहे. भरपूर अशी मागणी आली परंतु राजाला मालकाने विकला नाही. असा
घरनिकीचा राजा टॉपला आहे. तर मित्रांनो 4 नंबरला आहे छत्रपती संभाजीनगरचे आन बान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन फॉर्च्युनरचा मानकरी लखन. आणि जेव्हापासून घाटावरती आला आहे शंकरपट तर गाजवलं होतं, परंतु घाटावरती येऊनसुद्धा निर्वाद वर्चस्व दाखवलं आहे असा मनोहर दादा यांचा फॉर्च्युनरचा मानकरी लखन मित्रांनो जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आहे. गटाला मित्रांनो मला वाटत नाही कधी या नंदीची हार झाली असेल, कारण टॉप स्पीड आहे. कधीच मित्रांनो पब्लिकने लागला मधून लागला त्याच स्पीडमध्ये त्याच जोमात पळतो आहे. आणि ज्या मैदानात येतो त्या मैदानाला भरपूर असे व्ह्यूज असतात, कारण लखन मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये मित्रांनो लखनसुद्धा टॉपला आहे आणि भरपूर असे प्रेक्षक त्याचा पळ बघायला आतुरले असतात. असा छत्रपती संभाजीनगरचा लखन खूप प्रसिद्ध. 3 नंबर देखील आपण 2 नंदींना दिला आहे. पहिला बघताय अमित बादले यांची बैलगाडी क्षेत्रातील मोठी खरेदी चिमण्या जशी खरेदी झाली होती तेव्हापासून मित्रांनो कंटिन्यू 1 नंबरमध्ये राहणारा चिमण्या मित्रांनो आजसुद्धा टॉपमध्ये पळतो आहे. थोडा आजारी आहे परंतु प्रेक्षक वाट बघत आहेत चिमण्या मैदानात कधी येतो आहे आणि लवकरच टॉपचा कमबॅक करेल. भरपूर असा टॉप स्पीड, भरपूर अशा मोठमोठ्या नंदींचा पराभव करून 5 लाखाचा मैदान असेल, हिंदकेसरी मैदान असेल अशा मैदानांमध्ये टॉपमध्ये पळून राहिला आहे असा अमित बादले यांचा चिमण्या मित्रांनो तोसुद्धा टॉपमध्ये. आणि दुसरा नंदी तुम्ही बघताय पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट अशी ज्या नंदीला पदवी आहे असा पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा मित्रांनो फुल टॉप फॉर्ममध्ये आदतपासूनच टॉपमध्ये पळतो आहे. आणि या नंदीचा मित्रांनो फॅनबेस अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर आहे असा वेगाचा शेवट सर्जा. 2 नंबरला नक्की कोण तर बघूया मित्रांनो. 2 नंबरला आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका कुमार आणि राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनचोडता बेताज बादशाह आणि घाट गाजवणारा मथुर. मित्रांनो जेव्हा मैदानात येतो तेव्हा मालक असतील किंवा मथुर असेल आपल्या मालकांचं नाव अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर केलं. आणि मालकसुद्धा मित्रांनो तेवढाच दिलदार आहे राहुलभाई पाटील. त्यामुळे जेव्हा घाटावरती येतो मथुर तेव्हा त्याच्यामागे अल्लोट अशी गर्दी असते. आणि बिनजोडमध्ये सुद्धा भरपूर वर्ष अपरिचित राहणारा योद्धा आणि घाटावरती सुद्धा जेव्हा येतो मोठी मैदानं गाजून जातो असा कुमार आणि राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर. मित्रांनो अजून वय झालं आहे तरी सुद्धा अजून त्याच जोमात पळतो आहे आणि मालकसुद्धा दिलदार मानाचा राजा माणूस आहे. त्याच्यामुळं मालकाचं आणि नंदीचं नाव अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये सुद्धा आहे असा कुमार आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर देखील खूप प्रसिद्ध आहे. तर 1 नंबरला कोण प्रेक्षकांना माहितीच आहे. प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा 12वेला हिंद केसरी असणारा अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर. ज्या नंदीने मित्रांनो आपला आणि आपल्या मालकांचं नाव महाराष्ट्र देशामध्ये व देशाच्या बाहेरसुद्धा मित्रांनो विविध देशांमध्ये नाव केलं असा मोहिल शेठ धुमाळ यांचा बक्कासूर. मित्रांनो या नंदीच्या मागे देखील ज्या मैदानात असतो त्या मैदानामध्ये फक्त यूट्यूबला व्ह्यूज बघायचे मित्रांनो भरपूर असा प्रतिसाद असतो. आणि ज्या मैदानात तो उपस्थित असतो तिथे प्रेक्षकांची गर्दीसुद्धा जास्त असते असा बक्कासूर मित्रांनो 1 नंबरला. आणि याच्यामध्ये मित्रांनो हे आहेत टॉप 15 प्रसिद्ध नंदी. याच्यामध्ये तुम्हाला काही बदल पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. हे माझ्या मते मी 15 नंदी टाकलेत. आणि अपडेट आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं काय मत नक्की कमेंटमध्ये टाका. आपण अजून एक व्हिडिओ बनवू. तुर्तास ही व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुमचा भाऊ तुमच्यापर्यंत येत असतो. धन्यवाद मित्रांनो.